राज्यभरातील नोंदणीकृत फार्मसिस्टसाठी खुशखबर आहे। संबंधित सर्वांना सामाजिक आर्थिक सुरक्षा कवच आता उपलब्ध होणार आहे। प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या व्यापक अपघाती विमा योजनेला आता मंजुरी मिळाली आहे। यासाठी महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद अर्थात MSPCने पुढाकार घेतला होता। या प्रक्रियेत महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन अर्थात MRPA तर्फे दीर्घकाळ समर्थन करण्यात आले। MRPAने औषध व्यावसायिकांना संस्थात्मक सुरक्षा देण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न केले। MRPAचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी राज्य प्रशासकीय यंत्रणा आणि परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यांनी याचिकाही दाखल केली होती। MSPCने अनिवार्य नोंदणी आणि नूतनीकरण शुल्काद्वारे जमा केलेल्या भांडवलातून या प्राथमिक भागधारकांच्या थेट कल्याणासाठी तरतूद करावी, यासाठी तांदळे यांनी जोर दिला होता। आमच्या फार्मसिस्टच्या हितसंबंधांचे संरक्षण करणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आहे, असे तांदळे म्हणाले। या निर्णयाने औषधे विक्रेत्यांना अचानक येणाऱ्या वैद्यकीय गरजांसाठी मदत होऊ शकेल। ही योजना महाराष्ट्रभर 18 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र नोंदणीकृत फार्मसिस्टना त्वरित आर्थिक सहाय्य देईल। अपघाताने मृत्यू झाल्यास फार्मसिस्टच्या नोंदणीचे नूतनीकरण परिषदेच्या रेकॉर्डवर पूर्णपणे अद्ययावत असल्यास परिषदेकडून 5 लाख रुपयांचा निधी थेट व्यावसायिकाच्या नामनिर्देशित वारसांना वितरित केला जाईल। अशा प्रकारचा विमा देणारे महाराष्ट्र हे देशातील 3रे राज्य ठरले। ऐतिहासिकदृष्ट्या केरळ राज्य फार्मसी परिषदेने अशाच प्रकारच्या आरोग्य सेवा नुकसान भरपाईचे मॉडेल सुरू केले होते। त्यात काही अडचणी आल्या। कर्नाटक राज्य फार्मसी काउन्सिलने या योजनेत यश मिळविले। आता महाराष्ट्राने शहरे आणि खेड्यांमधील फार्मसिस्टसाठी ही कल्याणकारी योजना आखली आहे। या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या फार्मसिस्टना त्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी परिषदेच्या अधिकृत पोर्टलला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या योजनेबद्दल महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी सविस्तर माहिती दिली। महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलकडे आम्ही रजिस्टर्ड फार्मसिस्टसाठी अपघात विमा योजना लागू करावी अशी मागणी आम्ही केली होती। रजिस्टर्ड फार्मसिस्टला रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे नोंदणी शुल्क लागतं त्या नोंदणी शुल्काचा वापर विदेश दौरे तसेच अवाढव्य इमारती व त्याचे नूतनीकरण यासाठी खर्च न करता त्या रजिस्ट्रेशनच्या पैशाचा फार्मसिस्टच्या कल्याणकारी योजनांसाठी उपयोग करावा, त्यासाठी विमा योजना लागू करावी ही मागणी महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी लावून धरली होती। ती आता मान्य झाली असून 5 लाखापेक्षा जास्त रजिस्टर्ड फार्मसिस्टला 5 लाखाचे अपघात विमा कवच लागू झाले आहे।